नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अर्जुन आणि सायली या दोघांना वेगळं करणारी व्यक्ती म्हणजे प्रिया. आता प्रियाचा पर्दाफाश अर्जुन करायचं ठरवतो. कारण इथे प्रियाच्या कारस्थानामुळे अर्जुन सायली वेगळे झालेले असतात. जेव्हा कल्पना सायलीचे सगळे कपडे आता घरातून बाहेर फेकून देते आणि म्हणते की चैतन्य त्या मुलीचे कपडे तिच्या तोंडावरती नेऊन फेकून दे. तिची एकसुद्धा आठवण या घरामध्ये आता मला नको आहे आणि त्या रूममध्ये सुद्धा. कारण ती रूम तिची कधीच नव्हती आणि तिची कधी नसणार आहे. तेव्हा इथे आता अर्जुनसुद्धा चैतन्याबरोबर सायलीची बॅग द्यायला जातो. कारण त्याला सायलीला भेटायचं असतं. तिच्या मनामध्ये सुद्धा अर्जुनबद्दल प्रेम आहे का ते त्याला जाणून घ्यायचं असतं. कारण त्याला मग सगळ्यांबरोबर फाईट करता येईल त्याच्या प्रेमासाठी. कारण त्याला काही करून अर्जुनला आता सायलीला घरी घेऊन यायचं असतं. ते सुद्धा मानाने. जो काही तिचा अपमान झालेला असतो सुभेदारांच्या घरामध्ये, तो अपमान त्याला भरून काढायचा असतो आणि म्हणूनच त्याला सायलीजवळ बोलणं गरजेचं वाटतं. पण जेव्हा अर्जुन बॅग घेऊन जातो, तेव्हा सायली समोर येत नाही. कारण मधुभाऊंनी तिच्याकडून वचन घेतलेलं असतं, की तू अर्जुनला भेटायचं नाही, त्याच्याजवळ बोलायचं नाही. तो समोर आला तर त्याच्याकडे पाठ करायची, पण बोलायचं नाही असं मधुभाऊंनी तिला सांगितलेलं असतं. पण सायली त्यांना वचन देत नाही. ती गप्प बसते, रडत बसते. पण मधुभाऊ म्हणतात, की जेव्हा मला कळेल की तू त्याला भेटलेस, तेव्हा तू माझं मेलेलं तोंड बघशील. तेव्हा अर्जुन आता घरी आल्यानंतर सायली काही बाहेर येत नाही. ती घरामध्येच असते. तेव्हा अर्जुन कुसुमताईकडे बॅग देतो आणि म्हणतो, की "मिसेस सायली कुठे आहेत? मला भेटायचं आहे." तेव्हा कुसुम म्हणते, की "नाही, सायलीला तुम्हाला भेटायचं नाही आहे." तेव्हा अर्जुनला फार वाईट वाटतं. तो खूप वेळ तिची वाट बघतो, पण सायली काही बाहेर येत नाही. तेव्हा अर्जुन घरी येतो आणि तेव्हा इथे अर्जुनला खूपच जास्त रिअलाईज होतं, की आम्हाला दोघांना वेगळं करणारी व्यक्ती म्हणजे प्रिया, म्हणजे ही तन्वी. तिच्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. माझ्या कुटुंबाला तर इथे दुःख सहन करावं लागतंय, पण आम्हाला दोघांनासुद्धा एकमेकांपासून दूर राहावं लागतंय, फक्त या प्रियामुळे. तेव्हा अर्जुन घरी येतो आणि खूप जास्त रडत असतो. तेव्हा तो चैतन्याला म्हणतो, की "चैतन्य, अरे एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये एका व्यक्तीकडे लक्ष देणं राहूनच गेलं." तेव्हा चैतन्य म्हणतो, की "मला सुद्धा तेच वाटतंय. हे सगळं त्या प्रियामुळे झालंय. प्रियाला तर धडा शिकवायलाच हवा. आज तिच्यामुळे तू बघतोयस ना, आपले घरातले लोकं किती टेन्शनमध्ये आहेत. मिसेस सायली तर मला भेटायला सुद्धा आले नाही. कारण मधुभाऊंनी त्यांच्याकडून वचन घेतलंय, की मला भेटायचं नाही, माझ्याशी बोलायचं नाही. मधुभाऊ सायलीवरती रागवलेत, माझं कुटुंब माझ्यावरती रागवलंय आणि याच्यामध्ये फायदा कोण घेतंय? तर प्रिया फायदा घेत असते. कारण प्रिया आता सगळ्यांना लोणी लावत असते. कारण तिला अर्जुनबरोबर लग्न करायचं असतं. त्यामुळे इथे आम्हाला वेगळं करून आता ती या घरामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये स्थान निर्माण करते ना, आता प्रियाचा पर्दाफाश करणार, तिला तोंडावरती पाडणार, असं अर्जुन म्हणालेला असतो. आणि त्यामुळे इथे आता त्याच पद्धतीने दोघांनी वाटचाल सुरू केलेली असते. तर इथे प्रियाचा पर्दाफाश कशा पद्धतीने होतो आणि त्याचबरोबर आता सायलीला अर्जुन मानाने कशा पद्धतीने घेऊन येतो आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे अर्जुन चैतन्याला म्हणत असतो, की ह्या प्रियाने आम्हाला दोघांना वेगळं केलं. ती आधीपासूनच आमचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधण्याचा प्रयत्न करत होती आणि ज्या दिवशी मी सायलीला प्रपोज करणार होतो, त्याच दिवशी ते कॉन्ट्रॅक्टचे पेपर मी जाळून टाकणार होतो, डिस्ट्रॉय करणार होतो आणि म्हणूनच मी ते कपाटामध्ये वरती काढून ठेवले होते. ती माझी चुकीच झाली, पण तरीसुद्धा प्रियाने ते पेपर शोधले आणि मला दाखवले. तेव्हा इथे प्रियाचा हेतू तोच होता, की मी आणि सायलीने एकमेकांपासून वेगळं व्हावं आणि तिने तो हेतू साध्य केला, अस्मिताईला हाताशी धरून. पण आता मी तिला सोडणार नाहीये. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, की आता प्रियावरती आपल्याला बारीक लक्ष ठेवायचे आहेत. तर इकडे चैतन्य म्हणत असतो, की "अर्जुन, तुला मी सांगितलं होतं, की प्रियाच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण नाहीये. तिने ती आता करून घेतलेली आहे." तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, की "अगदी बरोबर. तिने टॅटू आर्टिस्टकडून तो टॅटूसुद्धा करून घेतला असेल. तू खरं बोलतोयस ना?" तेव्हा चैतन्य म्हणतो, की "अर्जुन, मी तुझी शपथ घेऊन सांगतो, की ज्या वेळेला मी तिचा तळपाय बघितला होता, जेव्हा आपण ट्रुथ की डेअर खेळत होतो तेव्हा, तेव्हा तिच्या तळपायावरती कुठलीही खूण नव्हती आणि बरोबर दुसऱ्याच दिवशी तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण कुठून आली?" तेव्हा इथे हे सगळं संशयास्पद आहे.
तेव्हा अर्जुन आता बऱ्याच ठिकाणी जातो. जिथे जिथे टॅटू सेंटर आहेत तिथे अर्जुन आणि चैतन्य दोघेजण जातात आणि तळपायावरच्या तुळशीपत्राची खून असलेला टॅटू सगळ्यांना दाखवत असतात. ती निशाणी दाखवत असतात आणि म्हणतात की तुम्ही हा कोणी टॅटू आत्ता रिसेंटली काढलेला आहे का? म्हणजे 4-5 महिन्यांमध्ये. तेव्हा एका टॅटू सेंटरमध्ये ते सापडतात आणि म्हणतात की हो, आत्ताच एक मुलगी तळपायावरती हा टॅटू करून गेलेली आहे. त्याच्यामुळे आता ती मुलगी म्हणजे दुसरी-तिसरी कोणी नसून ती प्रिया आहे आणि ते फुटेजसुद्धा अर्जुनला आता पुराव्यासाठी मिळालेलं असतं. त्यानंतर इथे अर्जुन आणि सायली दोघेजणं आता मार्केटमध्ये भेटतात. तर योगायोगाने दोघंजणं भेटलेले असतात. पण तेव्हा सायली काही स्वतःला थांबवत नाही. ती अर्जुनला मिठी मारतेच. कारण तिने मधुभाऊंना वचन दिलेलं नसतं. फक्त तिने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते, "मला माफ करा. मी तुम्हाला येऊन भेटू नाही शकले. कारण मधुभाऊंनी तसं वचन दिलंय की मी तुम्हाला भेटायचं नाही म्हणून. मी त्यांचं वचन नाही मोडू शकत. हेच तुम्हाला मला सांगायचं आहे." तेव्हा अर्जुन म्हणतो की "मिसेस सायली, मला फक्त तुमच्याकडून एक ऐकायचं आहे की तुम्हाला माझ्याबरोबर आयुष्य काढायचं आहे का? तुमचं माझ्यावरती प्रेम आहे का?" तेव्हा सायली म्हणते की "हो, मला फक्त माझं आयुष्य तुमच्याबरोबर काढायचं आहे. कारण माझं तुमच्यावरती खूप आणि मनापासून प्रेम आहे." तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की "माझंही तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि मला तुम्ही बायको म्हणून आयुष्यभर माझ्याबरोबर हव्या आहात. बाकी दुसरं मला काहीही नको आहे." असं इथे अर्जुन म्हणतो. तो म्हणतो की "तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला मी मानाने पुन्हा सुभेदारांच्या घरी नेणार आणि मी एकटा नाही तर सगळे सुभेदार कुटुंबातील मेंबर तुम्हाला मानाठाणाने घरी घेऊन येतील. ते सुद्धा वाजत-गाजत. जल्लोषामध्ये तुमचं स्वागतसुद्धा करतील." तेव्हा सायली म्हणते की "तुम्ही कुणाला काही बोलू नका. आधीच आपल्या दोघांमुळे सगळेजण दुखावले आहेत." तेव्हा अर्जुन म्हणतो, "नाही, मी उलट कुणाला काहीच बोलत नाही आहे." तेव्हा इथे सायली म्हणत असते, "मला फक्त आपल्या घरी परत यायचं आहे, पण कुणालाही न दुखवता." अर्जुन म्हणतो की "तुमचं म्हणणं मी नक्की पूर्ण करेन. तुम्ही मधुभाऊंना सुद्धा अजिबात दुखवू नका. त्यांची इच्छा असेल तर मी नाही भेटणार त्यांना." तर इकडे प्रियाने आता खूप मोठा प्लॅन तयार केलेला असतो. तर इथे आता मधुभाऊंना अर्जुन त्यांचा वकील म्हणून नको असतो. प्रिया म्हणते की "आपण आपलाच माणूस आता मधुभाऊंचा वकील म्हणून त्यांच्याकडे पाठवूया. म्हणजे मधुभाऊंना पुण्यामध्ये जेलमध्ये टाकण्याची तयारी आपला वकील करेल. कारण अर्जुन आता त्यांची केस लढायला हवा अशी त्यांची इच्छा नाही आहे. तेव्हा आपला वकील असेल ना, त्याला आपण मधुभाऊंची केस लढायला देऊया." तेव्हा इकडे आता मधुभाऊ वकील शोधत असताना जो प्रिया, महिपत, नागराज यांना मदत करत असतो तो वकील आता मधुभाऊंना भेटतो आणि म्हणतो की "तुमची केस मी लढतो." तर इथे मधुभाऊंना आता तो माणूस चांगला वाटतो म्हणून ते आपली केस त्या वकिलाकडे द्यायचं ठरवत असतात. पण त्याआधी ते घरी येऊन कुसुमजवळ सुद्धा डिस्कस करणार असतात. तर इथे प्रियाने चांगला प्लॅन तयार केलेला असतो. अर्जुन आणि चैतन्य प्रियावरती लक्ष ठेवून असतातच, ते सुद्धा बारीक लक्ष. तेव्हा प्रिया अधूनमधून आता महिपतच्या इथे जात असते. ते चैतन्याच्या लक्षात येतं आणि तो अर्जुनला सांगतो की प्रिया सतत महिपतकडे जात असते. तेव्हा दोघेजण आता ज्या वेळेला प्रिया तिथे गेलेली असते त्यावेळेला अर्जुन आणि चैतन्य तिचा पाठलाग करत तिथे जातात आणि जेव्हा प्रिया त्यांच्याबरोबर प्लॅन करत असते की "आता बघाच, आता मी किल्लेदारांना तर माझ्या खिशामध्ये ठेवलेलंच आहे, आता सुभेदारांना सुद्धा ठेवेन. ती सायली तर घरातून तिला मी हाकलून दिली आहे. आता अर्जुनची बायको म्हणून त्या घरामध्ये जाईन आणि संपूर्ण किल्लेदारांनी आणि सुभेदारांनी माझा जो काही अपमान केला आहे ना, माझ्या तर त्या म्हातारीने कानाखाली दिली होती. जेव्हा मी सांगितलं होतं की अर्जुन आणि सायलीचं लग्न हे खोटं आहे, तेव्हा तिने माझ्या थोबाडीत दिली होती ना. आता एकदा लग्न करून तिथे गेले ना, की सगळ्यांचा बघ असं इथे जीवन नरक करून टाकते. त्यांना जगणं मुश्किल करून टाकते की नाही बघच आणि सगळी प्रॉपर्टी मी माझ्या घशात घालते." असं इथे प्रिया म्हणत असते. तेव्हा अर्जुनने आपल्या मोबाईलमध्ये सगळं काही रेकॉर्ड केलेलं असतं. प्रियाच्या विरोधामधले सगळे पुरावे अर्जुन आणि चैतन्य आता रेकॉर्ड करून ठेवत असतात आणि आता महत्त्वाचा पुरावा त्यांना हवा असतो. तो म्हणजे की ही तन्वी नाही आहे. आता रविराज काका तर काही मदत करणार नाही. पण अर्जुन आता प्रतिमाला भेटतो. प्रतिमाला म्हणत असतो की "हे बघ आत्या, तू माझी आत्या आहेस मला मान्य आहे. पण मला जरा खरं-खरं एक उत्तर दे. तुला खरोखर ही तन्वी तुझी मुलगी वाटते का?" तेव्हा प्रतिमा म्हणत असते की "अर्जुन, मला एवढं काही आठवत नाही आहे रे की माझी मुलगी कशी होती, कशी नाही. पण खूप छान होती हे मला माहिती आहे.
पण ही मुलगी माझी आहे की नाही मला माहिती नाही. पण यांनी सगळे पुरावे बघितलेत ना रविराजनी. त्यांनी सांगितले की ही आपली मुलगी आहे म्हणून. आणि मी स्वीकारले की ही माझी मुलगी आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, "पण हे बघ प्रतिमा आत्या, ही तुझी मुलगी आहे मान्य आहे, पण मला तरीसुद्धा तुझ्याकडून एक हेल्प हवी आहे." तेव्हा तो म्हणतो की "मला प्रियाच्या विरोधात काही पुरावे गोळा केले ते तुला मी आधी दाखवतो." तेव्हा इथे प्रियाने आता महिपतच्या इथे एक गोष्ट म्हणालेली असते, की "मी किल्लेदारांना आणि सुभेदारांना उद्ध्वस्त करून टाकणार आहे आणि तोच माझा प्लॅन आहे. मी इथे अर्जुनबरोबर लग्न तर करेन, पण मी तिथे आयुष्यभर राहणार नाही. मी माझ्या नावाने सगळी प्रॉपर्टी करून घेईन आणि सगळ्या सुभेदारांना रस्त्यावरती आणेन. त्यांना चांगला धडा शिकवेन." हे सगळं प्रिया त्या व्हिडिओमध्ये बोललेली असते. अर्जुन सायलीला वेगळं करण्यासाठी तिने किती आणि कसे प्रयत्न केले होते ते सुद्धा ती त्या व्हिडिओमध्ये बोललेली असते. तो व्हिडिओ दाखवल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की मला तुझी जरा मदत लागणार आहे. ही तन्वी नाही आहे असं मला वाटतं. तेव्हा हिचा आपण आता पर्दाफाश करूया. त्यासाठी मला एक पुरावा हवा आहे आणि तो म्हणजे DNA रिपोर्ट. तेव्हा इथे प्रतिमाने आता DNA रिपोर्टसाठी सॅम्पलसुद्धा दिलेले असतात. तर इथे प्रिया जेव्हा तिचे केस वगैरे विंचरते तेव्हा तिच्या कंगव्यामध्ये तिचे जे काही केस अडकलेले असतात ते आता प्रतिमा काढते आणि एका पॉकेटमध्ये भरून ते अर्जुनला देते आणि स्वतःचे केससुद्धा देते DNA टेस्टसाठी. आणि जेव्हा प्रतिमाची आणि प्रियाची DNA टेस्ट होते त्याच्यावरून हे सिद्ध होतं की प्रिया ही तन्वी नाही आहे, ही कुणीतरी दुसरीच एक खोटारडी मुलगी आहे. ते आता या DNA टेस्टवरून सिद्ध होतं. त्यानंतरला आता सगळे पुरावे हातामध्ये आल्यानंतर अर्जुन सगळ्यांना म्हणजे सुभेदार, किल्लेदार, मधुभाऊ या सगळ्यांना आता एकत्र करतो. तेव्हा इथे प्रियाने आता जे काही महिपतच्या घरी जाऊन प्लॅनिंग केलेलं असतं अर्जुनला उद्ध्वस्त करण्यासाठी, किल्लेदारांना उद्ध्वस्त करण्यासाठी, ते सगळं आता व्हिडिओमध्ये रेकॉर्ड असतं आणि ते आता अर्जुन सगळ्यांना दाखवतो. तो म्हणतो की प्रिया इथे येते, तुमच्या सगळ्यांना भडकवत असते सायलीच्या विरोधामध्ये, माझ्या विरोधामध्ये. पण तुम्हीच बघा आता प्रियाचा खरा चेहरा. आणि प्रियाचा व्हिडिओसुद्धा दाखवला जातो. तेव्हा इथे सगळेजण एकत्र बसलेले असतात. ते म्हणतात, "हे सगळं काय आहे?" तेव्हा अर्जुन म्हणतो, की "जेव्हा याच प्रियाने तुम्हाला आमचे डिव्होर्सचे पेपर दाखवले, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर दाखवले, तेव्हा तुम्ही आमचं काही ऐकून घेतलं नाही. कोण खरं बोलतंय, कोण खोटं हे जाणून न घेता आम्हाला दोघांना तुम्ही फक्त गुन्हेगार समजलात आणि आमच्यावरती आरोप झाले. आमची बाजूसुद्धा तुम्ही ऐकून घेतली नाहीत. कुणामुळे? तर ह्या तन्वीमुळे. मग आता हिचं कारस्थान तुम्ही बघा. अशी फसवणूक तर आम्ही दोघांनी तुमची केली नव्हती ना?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "आणि मम्मा, अजून जर विश्वास बसत नसेल ना सिनियर, तर अजून एक खूप मोठा पुरावा आहे माझ्याकडे. आणि ते म्हणजे आता ज्या टॅटू सेंटरमध्ये प्रियाने टॅटू करून घेतलेला असतो तळपायावरती तुळशीपत्राचा, ते फुटेजसुद्धा त्याने आणलेलं असतं आणि ते फुटेजसुद्धा अर्जुनने सगळ्यांना दाखवलेलं असतं. तेवढंच जेवढं प्रियाचं असतं तेवढंच फुटेज. त्याच्यानंतरला महत्त्वाचा पुरावा म्हणजे प्रतिमाने सुद्धा मदत केलेली असते. तेव्हा प्रतिमा म्हणते की ही माझी मुलगी नाही आहे आणि हे सिद्ध झालं आहे. DNA रिपोर्ट आलेला असतो आणि त्याच्यामध्ये हे सिद्ध झालेलं असतं की इथे ही प्रिया म्हणजे जी तन्वी आहे ती प्रतिमा आणि रविराज काकांची मुलगी नाही आहे. कारण रिपोर्ट हा निगेटिव्ह आलेला असतो. ते दोघे एकमेकांचे कुणीच नाही आहेत हे सिद्ध झालेलं असतं. त्यामुळे इथे अर्जुन म्हणतो की "मम्मा बघितलंस? याला म्हणतात फसवणूक. म्हणजे जी मुलगी आपल्या घरातली कुणीच नाही आहे, ती विनाकारण आपल्या घरामध्ये राहते आणि आपल्या घरामध्ये भांडणं लावून देण्याचा प्रयत्न करते. विश्वास बसत नसेल तर पुरावे तुमच्या समोर आहेत, ते बघा." तेव्हा इथे प्रियाचं कारस्थान आता सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. तेव्हा प्रियाचा चांगलाच पर्दाफाश हा अर्जुनने, चैतन्याने मिळून केलेला असतो. मदत केलेली असते ती प्रियाने. तेव्हा इथे आता सगळे सुभेदार खूपच जास्त लाजतात. प्रियाला आता घरातून हाकलून देण्याची पूर्ण तयारी झालेली असते आणि त्यानंतर आता सुभेदार कुटुंबाला अर्जुन पटवून देतो की सायलीने अशी तर तुमची फसवणूक नाही केली ना? ती खोटं बोलली पण माझ्यासाठी. मी सांगितलं होतं तिला खरं बोलायचं नाही, नाहीतर ती तुम्हाला सगळं सत्य सांगायला कधीची निघाली होती. पण तुम्ही सगळेजण हर्ट व्हाल असं मला वाटलं. पण आता आमच्या दोघांचं एकमेकांवरती इतकं प्रेम आहे की आम्हाला दोघांनाच एकमेकांपासून वेगळं होण्याची इच्छा नाही आहे. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, "मग तुझी इच्छा आता पूर्ण होईल. सायलीला या घरामध्ये आपण आता सुनेच्या मानानेच घेऊन यायचं. ती सुभेदारांची सून आहे.
तीच अर्जुनची बायको आहे. आणि सगळेजण सुभेदार आता सायलीच्या घरी जातात आणि तिला मानाने, आनंदाने पुन्हा एकदा तिची माफी मागून तिला वाजत गाजत सुभेदारांच्या घरी परत घेऊन येतात आणि प्रियाची खूपच जास्त वाट लावून टाकतात. तिला जेलमध्ये टाकतात.